रेकॉर्डिंगही स्टार्ट करतोय. सगळ्यांना स्क्रीन दिसती ना रे? येस सर. ओके, आवाजही सगळ्यांना येतोय. ठीक. सो पार्ट 1 चॅप्टर नंबर 2. आपलं चॅप्टरचं नाव आहे मॅट्रायसिस. सिम्पल चॅप्टर आहे. याचा काही पार्ट आपण 11वीमध्ये स्टडी केला होता बघा. सो थोडंसं रिकॅप मी घेतो. मॅट्रिसेस म्हणजे काय? अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ द इलेमेंट्स. रेक्टँग्युलर अरेंजमेंट्स ऑफ द इलेमेंट्स. मग त्याला आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डिनोट करतो. एनी मॅट्रिक्स डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. समजा ए इज इक्वल टू, ठीक आहे, इथं एखादा मॅट्रिक्स मी इथं ड्रॉ केला. समजा इलेमेंट्स आपण आतमध्ये घेऊ. समजा तिथं 1 2 3 आणि 4 असं आपण समजा घेतलं आहे. ओके. सो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इथं मी नंबर ऑफ एलिमेंट्स लिहिले. आता याच्यामधले इम्पॉर्टंट टर्म्स जे 11वीला तुम्हाला डिटर्मिनंट मॅट्रिसेस चॅप्टर होता त्यामध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. हे जे हॉरिझॉन्टल तुम्हाला दिसतंय ना, दिस हॉरिझॉन्टल इज कॉल्ड ॲज अ रो. ओके, हे हॉरिझॉन्टल, ठीक आहे ना. ही एक रो झाली आणि ही दुसरी रो आहे, सेकंड रो. यांना आपण काय म्हणणार बघा? रो म्हणणार. याला डिनोट कसं करतात? तर रोला आपण डिनोट करतो कॅपिटल आरने. ही फर्स्ट नंबरची रो आहे, सो वी कॅन डिनोट इट ॲज अ R1. ही सेकंड नंबरची रो आहे, सो वी डिनोट इट ॲज अ R2. ठीक आहे. सिमिलरली सपोज आता व्हर्टिकल, हे बघा इथं एक व्हर्टिकल येईल आणि इथं एक व्हर्टिकल आला इथं, ठीक आहे. सो वी कॅन कॉल इट ॲज अ कॉलम्स. कॉलम्स आपण डिनोट करतो C ने. सो हा झाला तुमचा कॉलम 1, हा झाला कॉलम 1, हा झाला कॉलम 2. ठीक आहे. आता समजा एखादा मॅट्रिक्स तुमचा 3x3. हां, आता ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स इज इम्पॉर्टंट आहे. याच्यावरूनच आपल्याला काय समजून घ्यायचं आहे आता? ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. सो ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स काय असतं बघा? तुम्हाला रो किती दिले आणि कॉलम किती दिले याच्यावरून तुमचा ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स निघतं. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स इज नंबर ऑफ रोज मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ कॉलम्स. याला म्हणतो आपण ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. नंबर ऑफ रोज, सो याच्यामध्ये रो किती आहे? सर आपण जनरल फॉर्म्युल्यासाठी रोला आपण डिनोट करतो एमने, जनरल फॉर्म्युल्यासाठी हा. आणि कॉलम्सला आपण डिनोट कशाने करतो? एनने. आता हा वरचा जो प्रॉब्लेम आहे, तर तुमच्यापैकी मला आन्सर सांगा, या वरच्या प्रॉब्लेममध्ये नंबर ऑफ रो किती आहेत रे? 2. बरोबर. आणि नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत? 2. 2. बरोबर. बरोबर. मग इथं ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स काय होईल? इथं 2 by ऑर्डर 2. ऑफ मॅट्रिक्स होईल 2/2. 2 by 2. बरोबर. मग ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स लिहितात कुठं? हे बघा, हे तुमचा मॅट्रिक्सचा स्क्वेअर ब्रॅकेट होता, याच्या बॉटमला लिहितात बघा इथं ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स म्हणजे 2/2. आलं लक्षात? 2 रो 2 कॉलम, ते झालं बघा 2/2. आता मी काही एक्झाम्पल लिहितो खाली. तुम्ही मला काय सांगायचं? रो कोणकोणते आहेत, म्हणजे रो किती आहेत, कॉलम किती आहे आणि ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स काय येईल. ठीक आहे. म्हणजे तुमचं हे लगेच क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. समजा माझ्याकडं मॅट्रिक्स बी आहे, 1 2 3. हां, याच्यामध्ये रो किती आहे सांगा? 3. 3 रो आहे. हे बघा हॉरिझॉन्टल रो असतात ना. हे झालं R1 R2 आणि दिस इज R3. आणि कॉलम किती रे? 1. कॉलम एकच आहे. बरोबर. मग मला सांगा ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स काय होईल याची? 3/1. बरोबर. अगोदर नंबर कोणाचा असतो? रोचा. रो किती तिथं? 3 आहे. 3/1. तुला याचा कुठं असतो? हे जे तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट काढा याच्या बॉटमला इथं 3/1. ही झाली ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. करेक्ट. चला पुढचं एक्झाम्पल. सांगा रो किती याच्यात? 2. R1 आणि R2. हॉरिझॉन्टल आर द रोज आणि व्हर्टिकल आर द कॉलम्स. कॉलम किती सांगा? पहिला 3. 3 कॉलम्स आहे. C1 C2 C3. बरोबर. मग ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स किती द्यायची? 2 by 3. 2/3 इथं लिहायचं ते ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. कळलं? सो झालं बघा ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. चला आणखीन एक एक्झाम्पल घेतो मी. सपोज तुम्हाला दिलंय D इज इक्वल टू
1 2 3 4 5 6 7 8 9. सांगा किती रो याच्यामध्ये? 3 रो. R1 R2 R3 आणि कॉलम C1 C2 C3 आणि ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स काय होईल मग? 3 बाय 3. करेक्ट. समजलं हे? आता आतमधल्या इलेमेंट जे असतात बघा, मॅट्रिक्सचे जे आतमध्ये जे नंबर तुम्हाला दिसतात ना, हे ओके, मॅट्रिक्सच्या आतमध्ये तुम्हाला नंबर दिसू राहिले, ओके, दीज नंबर्स आर कॉल ॲज अ, हे जे नंबर तुम्हाला दिसतात ना, दीज नंबर्स आर कॉल ॲज अ इलेमेंट्स. यांना काय म्हणतात? इलेमेंट्स म्हणतात. कोणताही नंबर समजा हा 4, या 4ला काय म्हणणार तुम्ही? इलेमेंट म्हणणार. ठीक आहे. आता याला डिनोट कसं करतात? समजा आता इथं मी लिहितो बघा, पोझिशन ऑफ इलेमेंट्स. इम्पॉर्टंट बरं करे. आता आपण को फॅक्टर मायनर्स फाइंड आउट करणार आहे पुढं. त्यासाठी आपल्याला पोझिशन ऑफ इलेमेंट्स माहीत पाहिजेत. सोपं असतं पोझिशन ऑफ इलेमेंट्स. आता सपोज मी एक मॅट्रिक्स लिहिला, असं एक स्टेटमेंट लिहिलं, इफ ए इज अ मॅट्रिक्स हॅव्हिंग 2 rows and 2 columns. 2 रो आणि 2 काय आहेत? कॉलम्स आहेत. मग मॅट्रिक्स तयार कसा होईल तुमचा? सो ए इज इक्वल टू, तुम्हाला 11वी जर आठवत असेल ना रे, तर असं तुम्ही मॅट्रिक्सचं साईन लिहायचे, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट, इथं लिहायचे तुम्ही AIJ, आणि मॅट्रिक्स किती बाय कितीचा आहे? हे बघा, 2 rows 2 columns, म्हणजे मॅट्रिक्सची ऑर्डर काय झाली रे? 2 बाय 2. आठवलं का तुम्हाला? हा ए म्हणजे कोण? इलेमेंट. आय रिप्रेझेंट करतो कॉलम, सॉरी रो, आणि जे काय रिप्रेझेंट करतो? कॉलम नंबर. ठीक आहे. म्हणजे तुमचा मॅट्रिक्स कसा तयार होईल की 2 बाय 2 आहे. तुम्हाला माहिती आहे आतमध्ये 4 पोझिशन्स आहेत. करेक्ट. 4 पोझिशन कशा असणार आहेत आतमध्ये? तर इथं तुमची पोझिशन असणार आहे R1 साठी, इथं पोझिशन असणार आहे R2 साठी, आणि इथं पोझिशन असणार आहे तुमची कॉलम 1, इथं पोझिशन कोणाची असणार आहे? कॉलम 2. मी तुम्हाला 4 पोझिशन काय करतो? इथं 4 बॉक्सेस तयार करतो. समजा इथं माझा पहिला इलेमेंट येणार आहे, इथं माझा दुसरा इलेमेंट येणार आहे, इथं तिसरा इलेमेंट, आणि इथं चौथा इलेमेंट. तुम्हाला फक्त काय करायचं? त्यांच्या पोझिशन लिहायच्यात आतमध्ये ह्या बॉक्समध्ये. मग सांगा पहिला इलेमेंट कोणत्या रो मध्ये येईल रे? जो बघा इथं दिसतोय, मी तुम्हाला कर्सर दिसतोय का? हे बघा इथं, बरोबर ना? ह्या बॉक्समध्ये कोणता इलेमेंट येईल? त्याची पोझिशन काय असेल? असं माझं क्वेश्चन आहे. सिंपल. पोझिशन काय असेल? करेक्ट. इलेमेंट आपण कशाने दाखवणार आहे? स्मॉल ए ने. सो इथं स्मॉल ए लिहिला, तो पहिल्या रो मध्ये आणि पहिल्या कॉलम मध्ये आहे. सो पोझिशन झाली A11. बरोबर. इथं काय येईल मग पोझिशन त्याची? A12. बरोबर. पहिल्या रो मध्ये, बट कॉलम कोणता आहे? दुसरा आहे. मग आता इथं आलो खाली, इथं काय होईल? कोणत्या रो मध्ये येतो? दुसऱ्या रो मध्ये आणि पहिला कॉलम. बरोबर. इथं सेकंड रो A22. करेक्ट. समजलं? मग A11 A12 A21 A22 यांनाच काय म्हणतात? पोझिशन ऑफ इलेमेंट्स. करेक्ट. ओके. आता एक आणखीन एक एक्झाम्पल घेतो मी. समजा तुम्हाला दिलंय A इज इक्वल टू, इन द मॅट्रिक्स AIJ 3 बाय 3. सांगा याचा पोझिशन मॅट्रिक्स कसा तयार होईल? 3 रो 3 कॉलम आहेत. हा, इथं काय लिहू सांगा? पहिली पोझिशन A11, इथं A12, इथं बरोबर. आता खाली आलो आपण 3, बरोबर ना? 3 पर्यंत जायचंय ना आपल्याला. हा, इथं आलो खाली. खालच्या रोला काय होईल? आता सेकंड रो आहे A21 A22, आणि इथं चला खाली आलो. खालच्या रोला काय होईल? किती नंबरची रो आहे आता ही? तिसऱ्या. A31 A32 A33. सगळ्यांना क्लिअर हे पोझिशन ऑफ इलेमेंट्स? कारण याच्यावरूनच आपल्याला को फॅक्टर आणि मायनर फाइंड आउट करायचे आहे पुढं. ठीक आहे. 2 बाय 2 चं होतं हे, आणि एक्झाम्पल कोणाचं होतं इथलचं? 3 बाय 3. याची पोझिशन 3 बाय 3. हे R1 R2 R3, and these are the column 1 column 2 column 3. चला एक फायनल, हा लास्ट वन इथं घेतो मी. समजा असं दिलं तुम्हाला A इज इक्वल टू AIJ 2 बाय 3. मला पोझिशन सांगा किती रो आहे आता याच्यामध्ये?
2, 2 रो 2, आणि कॉलम 2, किती आहेत 3, 3. 3, वाटलं तर तुम्ही अगोदर रो आणि कॉलम मार्क करून घ्यायचे. समजा इथं माझी पहिली रो आहे, इथं माझी दुसरी रो आहे. कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. column 3. हा सांगा पहिली पोझिशन काय येईल? A11, A11, A12, A12, A13, A13. A13, बरोबर. आणि पुढचं A21, हा A22, हा A23. A23. करेक्ट. समजलं मग तुम्हाला मॅट्रिक्स आता एवढं? Yes, sir. हे बेसिक होतं बघा, 11वीला स्टडी केलेलं आहे. आपल्याला टाइप्स ऑफ मॅट्रिक्स वगैरे भरपूर काही होतं. दिस इज सफिशियंट फॉर टू फाइंड आउट द इनवर्स. कारण याच्यामध्ये आपल्याला इनवर्स वगैरे फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे, ओके. हे होतं आपलं बेसिक थोडक्यात. ठीक आहे, रिकॅप आपण केलं, बट दिस इज अ बेसिक. टोटल बेसिक आपण इथं बघितलं. आता आपण डिफरंट टाइप्स ऑफ मॅट्रायसेस बघितले बघा 11वीला असताना. टाइप्स ऑफ मॅट्रायसेस आपण 11वीला असताना स्टडी केलेले होते. सो मला फक्त नावं सांगा तुम्हाला जर माहीत असतील. 13-14 टाईपचे आपण मॅट्रायसेसचे टाइप्स बघितलेले होते. कोणकोणते, काय काय आठवतं रे तुम्हाला? पहिला मॅट्रिक्स कोणता असतो? Row matrix, नल मॅट्रिक्स किंवा झिरो मॅट्रिक्स? zero matrix, म्हणजे काय रे, याच्यामध्ये एकही इलेमेंट नसतो. ठीक आहे, असं का? नाही. याचा मिनिंग सगळे इलेमेंट तुमच्या मॅट्रिक्सच्या आतमध्ये काय असतात? 0 0 0. याला म्हणतात नल मॅट्रिक्स किंवा झिरो मॅट्रिक्स. हा, सेकंड row matrix, रो मॅट्रिक्स. बरोबर. रो मॅट्रिक्सचा मिनिंग काय? एकच रो आहे, 1 2 3 आहे बघा, एकच रो. याला काय म्हणायचं? रो मॅट्रिक्स. करेक्ट. पुढचा column matrix, कॉलम मॅट्रिक्स. याच्यामध्ये एकच कॉलम आहे, 1 2 3. याला म्हणतात कॉलम मॅट्रिक्स. पुढचा square matrix, बरोबर, स्क्वेअर square मॅट्रिक्स. matrix, हां, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय? आता इथं बघा वरती वरती ह्याचा 2 मॅट्रिक्स जर बघितले मी, कोणकोणते? सेकंड आणि थर्ड नंबर. रो मॅट्रिक्स बघा. रो मॅट्रिक्समध्ये मला सांगा याची ऑर्डर काय येईल? ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. रो किती येईल इथं? 3, एकच रो आहे ना, हॉरिझॉन्टल. आणि कॉलम 2, किती आहेत? 3, 1 2 3. 3, 1/3 याची ऑर्डर झाली. बरोबर. हां, आता कॉलम मॅट्रिक्स बघा. कॉलम मॅट्रिक्सची ऑर्डर काय येईल? रो किती सांगा? 3 रो आहे. row 3, आणि 3, कॉलम column कॉलम 1, एकच आहे, याची ऑर्डर झाली 3/1. मग स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय असतं? सिम्पली लक्षात काय ठेवा, स्क्वेअर मॅट्रिक्स मीन्स m इज इक्वल टू n. काय? m इज इक्वल टू m is n. equal to m इज n, इक्वल टू n म्हणजे काय? नंबर ऑफ रोज इज इक्वल टू rows, काय असणार आहे? नंबर ऑफ कॉलम्स. column, column, ओके, रो आणि कॉलम यांचा नंबर काय असणार इथं? इक्वल असणार आहे. याला म्हणणार equal, आपण स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके, एक्झाम्पल खूप सोपं आहे. समजा मी इथं हा मॅट्रिक्स लिहिला, 1 2 3 4. सांगा रे, याची ऑर्डर काय होईल? 2 by 2/2. 2 by 2, करेक्ट. हा झाला मग तुमचा स्क्वेअर मॅट्रिक्स. बरोबर. अनदर एक्झाम्पल, 1 2 3 4 5 6 7 8 9. सांगा हा कोणता मॅट्रिक्स आहे? ऑर्डर 3 by 3, 3 by 3, याला पण कोणता मॅट्रिक्स म्हणायचं आहे? स्क्वेअर मॅट्रिक्स. समजलं स्क्वेअर मॅट्रिक्सचा मिनिंग? नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम काय असतात? सेम असतात. m same, इज इक्वल टू n असतं. ठीक आहे. नेक्स्ट नंबर 5. नंबर 5 येतो डायगोनल मॅट्रिक्स. त्याच्या अगोदर स्केलर मॅट्रिक्स. बरं ठीक आहे, अगोदर डायगोनल आणि मग स्केलर. डायगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे, डायगोनल मॅट्रिक्सचा मिनिंग काय असतो बघा? इन द मॅट्रिक्स ओनली डायगोनल एलिमेंट्स आर प्रेझेंट. म्हणजे डायगोनल एलिमेंट्स फक्त असतील आणि ऑल अदर एलिमेंट्स आर 0. समजा, पण तो स्क्वेअर मॅट्रिक्स असतो बरं. करे मी डायरेक्ट एक्झाम्पलनी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगेल बघा. हे टाइप्स एक्झाम्पलवरून तुम्हाला ओळखता पण आले पाहिजे. समजा इथं मी एक स्क्वेअर मॅट्रिक्स लिहितो. ओके, याला म्हणतात बघा डायगोनल. आता समजा वरच्या एक्झाम्पलमध्ये या. वरच्या एक्झाम्पलमध्ये हे बघा, ह्या कॉर्नरपासून तर इथं हे जे इलेमेंट्स आहेत ना रे, हे 1 5 आणि 9. ओके, हे जे मी इथं ड्रॉ केलं, इट इज कॉल्ड ॲज अ डायगोनल ऑफ द मॅट्रिक्स. याला डायगोनल म्हणतात.
ऑलवेज लेफ्ट साईड टू राईट साईडला येतो यो, ठीक आहे, उलटं करायचं नाही. सो 159. ओके, आता समजा त्या वरच्याच मॅट्रिक्समध्ये ते 159 मी ॲज इट इज ठेवले, 1 5 आणि 9. आता बाकीच्या ज्या राहिलेल्या पोझिशन्स आहेत, ओके, बाकीच्या राहिलेल्या पोझिशनमध्ये सगळेचे सगळे इलिमेंट्स तुमचे काय समजा 0 आहेत. आलं लक्षात? फक्त कोणते इलिमेंट्स प्रेझेंट आहेत तिथं? डायगोनलचे इलिमेंट्स प्रेझेंट. म्हणजे काय, डायगोनलचे इलिमेंट नॉन झिरो आहे आणि बाकी सगळे इलिमेंट्स काय इथं 0 आहेत. असं जर असेल, अशी जर केस असेल, त्याला कोणता मॅट्रिक्स म्हणायचं आहे? डायगोनल डायगोनल मॅट्रिक्स. समजलंय? मॅट्रिक्स. ओनली डायगोनल इलिमेंट्स आर नॉन झिरो. ठीक आहे. नंबर 6 समजलं का सगळ्यांना डायगोनल मॅट्रिक्स? हो. येस ओके. सर. आता नेक्स्ट आहे बघा आपला टाईप स्केलर मॅट्रिक्स. आता स्केलर मॅट्रिक्स काय असतो? ओके, सो स्केलर मॅट्रिक्स इज अ डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल द डायगोनल एलिमेंट्स आर सेम. परत आता इथं जे डायगोनल एलिमेंट तुमचे बघा 1 5 9 हे सगळे सेम असतील. सेम. मग सेम किती घ्या? समजा तुम्ही यांना समजा मी 3 3 घेतले, 1 सोडू ना, 1 नाही घ्यायचा, फक्त 3 3 3. ओके, ज्यावेळेस तुमचे डायगोनलचे सगळे एलिमेंट सारखे होतील यालाच काय नाव दिलंय मग त्यांनी? स्केलर मॅट्रिक्स. हे 0 हे 0 हे 0 हे 0 हे 0 हे 0. ओके, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे हा. परत याची पण ऑर्डर तुमची 3/3 होती, याची ऑर्डर तुमची 3/3 आहे. फक्त डायगोनलचे सगळेचे सगळे एलिमेंट तुमचे काय असतात? सारखे असतात, बट नॉट इक्वल टू 1. 1 नको आहे. मग तुम्ही म्हणता सर मग 1 आलं तर काय होईल? करेक्ट, पुढचा क्वेश्चन. सो तो आपला पुढचा टाईप आहे, त्याला म्हणतात युनिट मॅट्रिक्स, किंवा त्याचं फेमस नाव आहे ज्याला आपण मॅक्सिमम यूज करणार आहे ह्या चॅप्टरमध्ये, आयडेंटिटी मॅट्रिक्स. काय म्हणायचं त्याला? आयडेंटिटी मॅट्रिक्स. या आयडेंटिटी डिनोट मॅट्रिक्स. करतो आपण आयने. जर तुमचे डायगोनलचे सगळेचे सगळे इलिमेंट जर 1 असतील, 1 1 1, आणि बाकी इलिमेंट्स 0, 0. सो याला कोणता मॅट्रिक्स म्हणणार आपण? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता हा मॅट्रिक्स तुमचा काय आहे? 3/3चा आहे ऑर्डर, बरोबर. म्हणून याला काही काही याच्यामध्ये I3 ने पण डिनोट करतात. इथं असं I3 लिहितात. का बरं I3 लिहिला? कारण हा 3/3 आहे. मग मला सांगा I2 काय येईल रे? बोला. I2 मॅट्रिक्स काय येईल? एलिमेंट सांगा इथं काय येतील? 1 0 0 1. I2 म्हणजे 2 रो 2 कॉलम्स. हे बघा, आपण ह्या चॅप्टरमध्ये फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स स्टडी करणार आहे. इथं आपल्याला दुसरे मॅट्रिक्स नाही आहेत. इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी सांगतो. इनवर्समध्ये एकतर 2/2 मॅट्रिक्स असेल किंवा 3/3 असेल. मग 2/2 असेल तर आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असेल त्याचा? 1 0 0 1. करेक्ट. आणि जर 3/3 असेल तर 1 0 0 0 1 0 0 0 1. सगळ्यांना कळलं युनिट मॅट्रिक्स मग? हो. ओके, गुड. नंबर 8 नंबर 8 आहे सिंग्युलर मॅट्रिक्स. आता याला आणखी एक नाव आहे, लक्षात ठेवा. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ नॉन इनव्हर्टिबल मॅट्रिक्स. नॉन इनव्हर्टिबल मॅट्रिक्स. ठीक आहे. सिंग्युलर मॅट्रिक्सचा मिनिंग काय? इफ, लक्षात ठेवा व्यवस्थित, इफ ए इज एनी मॅट्रिक्स, ए हा कोणता पण एखादा मॅट्रिक्स आहे आणि त्याचा डिटर्मिनंट अँड डिटर्मिनंट, हा डिटर्मिनंट आहे, 2 व्हर्टिकल लाईनमध्ये ए काढलाय म्हणजे त्याचा डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. जर तुमचा डिटर्मिनंट हा ए इज इक्वल टू 0 जर येत असेल, ओके, देन गिव्हन मॅट्रिक्स इज कॉल्ड कोणता मॅट्रिक्स? सिंग्युलर मॅट्रिक्स. किंवा आणखीन एक नाव काय याचं? इनव्हर्टेबल मॅट्रिक्स. नॉन इनव्हर्टिबल मॅट्रिक्स. मॅट्रिक्स. ओके, आणि लक्षात ठेवा, नॉन इनव्हर्टिबल मॅट्रिक्स असेल किंवा सिंग्युलर मॅट्रिक्स जर असेल म्हणजेच काय, जर त्याचा डिटर्मिनंट तुमचा जर 0 येत असेल तर लक्षात ठेवा आपल्याला चॅप्टरमध्ये काय फाइंड आउट करायचे? इनवर्स. सो इथं लिहायचं बघा, देअरफॉर ए इनवर्स, ए चा पॉवर -1, याला रीड काय करायचं? ए इनवर्स रीड करायचं याला. ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. अशा केसमध्ये इनवर्स एक्झिस्ट करत नाही. ठीक आहे.
ठीक आहे. ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. एक मिनिट. हां ओके. कोण कोण प्रेझेंट आहे? आदिती, स्नेहा, साक्षी, हर्षल, प्रेम, स्नेहल, ओके, साक्षी साबळे, सार्थक, ठीक. कमी तास आहे ना, नवीन चॅप्टरच्या दिवशीच कमी असतो. नेक्स्ट नंबर 9. नंबर 9 नंबर 8च्या एकदाच अपोजिट असेल. नंबर 8 तुमचा सिंग्युलर मॅट्रिक्स. आता नंबर 9 आहे तुमचा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. त्याचं दुसरं नाव काय होतं रे सिंग्युलर मॅट्रिक्सचं? नॉन इन्व्हर्टिबल. हा, नॉन इन्व्हर्टिबल. नॉन इन्व्हर्टेबल. मग त्याच्या अपोजिट नाव काय येईल आता इथं? इन्व्हर्टेबल. करेक्ट, इन्व्हर्टेबल. म्हणजे नॉन सिंग्युलरलाच काय म्हणायचं? इनव्हर्टिबल इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स. मॅट्रिक्स. हे बघा, हे 2 पॉईंट लक्षात ठेवा बरं का. उद्या मी तुम्हाला विचारणार आहे इनव्हर्स फाइंड आउट करायच्या वेळेस तुम्हाला हे 2 पॉईंट माहीत पाहिजे. नंबर 8 इथं मी मार्क करून ठेवतो. ह्या नोट्स तुम्हाला शेअर होणारच आहे मला. नंबर 8 आणि इथं नंबर 9, कारण आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये इनव्हर्स फाइंड आउट करायचे. सो नंबर 8 आणि नंबर 9 तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता नॉन सिंग्युलर एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट कंडिशन आहे. समजा इफ ए इज एनी मॅट्रिक्स, ए हा कोणता पण एक मॅट्रिक्स आहे, अँड डिटर्मिनंट ऑफ ए हा नॉट इक्वल टू 0 आहे. नॉट इक्वल टू, तिथं काय होता? तो इक्वल टू 0 होता. इथं नॉट इक्वल टू 0 आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू 0 सोडून काही पण यायला पाहिजे. नॉट इक्वल टू 0. देन गिव्हन मॅट्रिक्स इज कॉल्ड, गिव्हन मॅट्रिक्स इज कॉल्ड, याला म्हणतात नॉन सिंग्युलर. एक तर त्याचं नाव राहील नॉन सिंग्युलर, किंवा वी कॅन कॉल इट ॲज अ इनव्हर्टिबल मॅट्रिक्स. ठीक आहे. आणि जर तुमचा मॅट्रिक्स जर नॉन सिंग्युलर असेल, नॉन सिंग्युलर म्हणजेच काय? जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर तुमची 0 येत नसेल तर ए इनवर्स हा एक्झिस्ट करतो. ए इनवर्स इज एक्झिस्ट. आणि ए इनवर्स जर एक्झिस्ट करत असेल तर आपल्याला तो फाइंड आउट करावा लागतो. म्हणजे आपण जेवढे काही इनवर्सचे एक्झाम्पल ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे, तर पहिली स्टेप आपली काय असणार आहे? तर आपली पहिली स्टेप असणार आहे की तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये, म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये इनवर्स फाइंड आउट करताना अगोदर डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा. तो जर 0 आला तर इनवर्स एक्झिस्ट करत नाही, म्हणजे तो झाला नॉन इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. 1 किंवा 2 मार्काचा क्वेश्चन असतो पेपरला याच्यावर. ठीक आहे. आणि जर तो 0 जर नसेल तर त्याचा तुम्हाला इनवर्स फाइंड आउट करता येईल. त्याला म्हणतात इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. ओके, क्लिअर? चला मी याच्यावरती लगेच तुम्हाला आहे ना एक्झाम्पल घेतो बुकमधले, आपल्या टेक्स्टबुकमधले, महाराष्ट्र शासन टेक्स्टबुक. या 2 टाईपवरती, नंबर 8 नंबर 9. पुढे आणखीन टाईप बघायचे आपल्याला, जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे 12वीसाठी. क्वेश्चन असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस आर इन्व्हर्टिबल? विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस आर इन्व्हर्टिबल? ठीक आहे. पहिला मॅट्रिक्स आहे ए इज इक्वल टू, पहिलं एक्झाम्पल 2 1 4 2. इनव्हर्टिबलचा मिनिंग काय रे? चला इथं दिलं बघा, इनव्हर्टिबल. इनव्हर्टिबलचा मिनिंग काय आहे? नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलर म्हणजेच काय? ज्याचं डिटर्मिनंट 0 येणार नाही. ओके, मग सॉल्व्ह कसं करणार तुम्ही याला? तुम्हाला याचा फक्त काय फाइंड आउट करायचा? डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, इथं आला बघा 2 1 4 2. मला सांगा रे, डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करतात? 2/2 चा क्रॉस मल्टिप्लिकेशन ने. हां, या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार
मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार. सो इज इक्वल टू सांगा 2 × 2 4 मायनस मध्ये साइन कोणता असतं ऑलवेज मायनस. 4 × 1 4 4 - 4 किती झाला 0. 4 - 4 झाला 0. 4 - 4 0. ओके म्हणजे तुमचा डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 0 येतोय रे. 0 आला म्हणजे हा मॅट्रिक्स सिंग्युलर का नॉन सिंग्युलर. Singular. Singular. Therefore, Singular. correct. Given matrix is singular. Singular. सिंग्युलरचं दुसरं नाव काय आहे. Non-invertible. नॉन इन्व्हर्टिबल. जर मॅट्रिक्स जर सिंग्युलर आला तर इनव्हर्स एक्झिस्ट करतो का. इनव्हर्स एक्झिस्ट करत नाही. इनव्हर्स नाही. एक्झिस्ट कधी करतो हे बघा. इनव्हर्स इज एक्झिस्ट कधी तुमचा डिटर्मिनंट 0 नको यायला. Zero. बरोबर समजलं हे. चला सेकंड एक्झाम्पल घेऊया. सोपं आहे बघा खूप. पुढचं एक्झाम्पल कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. ओके याचा आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो याला डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहा म्हणजे दोन व्हर्टिकल लाईन कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होईल रे कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर थिटा मध्ये साइन मायनस. बरोबर या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सांगा रे मायनस साइन इंटू मायनस साइन आहे बरं का. आता मध्ये इथं मायनस साइन Minus sin square theta. करेक्ट मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग काय होईल हे बघा कॉस स्क्वेअर थिटा हा मायनस 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 Plus. प्लस साइन स्क्वेअर थिटा. आठवली का तुमची 10वीची आयडेंटिटी कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. आन्सर काय असतं रे 1. 1. बरोबर. मग डिटर्मिनंट बी चा आन्सर तुमचं किती आलं 1 आलं. 1. बरोबर 1 म्हणजेच काय इट इज नॉट इक्वल टू 0. 0 नाही आला. आता 0 सोडून काही पण येऊ द्या 1 आला. बरोबर मग सांगा गिवन मॅट्रिक्स कोणता झाला रे. Invertible. बरोबर गिवन मॅट्रिक्स इज Non-vertible. नॉन सिंग्युलर. 0 नाही म्हणजेच नॉन सिंग्युलर. आणि नॉन सिंग्युलरलाच काय म्हणतात इनव्हर्टिबल. Invertible matrix. इनव्हर्टिबल नाव लक्षात ठेवा बरं का व्यवस्थित. नॉन सिंग्युलर म्हणजेच इनव्हर्टिबल आणि सिंग्युलर म्हणजेच नॉन इनव्हर्टिबल. याचा इनव्हर्स एक्झिस्ट करेल का बोला. याचा हो. इनव्हर्स याचा इनव्हर्स Yes. एक्झिस्ट करतो कारण डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुमची 0 नाही आली. या पुढचं थर्ड एक्झाम्पल आहे C is equal to in the matrix 1 3 2 3 1 2 1 2 3 3/3 रे. आता याचा डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करतात तुम्हाला माहिती असेल है ना. नसेल माहिती तर रिवाइज होऊन जाईल तुमचा आज. सो बोला सगळ्यात अगोदर आपण काय करतो डिटर्मिनंट ऑफ C इज इक्वल टू याला डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहून घेतो. मॅट्रिक्स मधून डिटर्मिनंट 1 3 2 3 1 2 आणि हा 1 2 3 इज इक्वल टू. सांगा रे अगोदर कॅल्क्युलेशन कोणासाठी होतील फर्स्ट 1 साठी. बरोबर इथं 1 लिहिला. काय करतो आपण सांगा हा 1 चा कॉलम सगळ्यांना माहिती ना. 1 चा कॉलम 1 चा स्किप करायचा कॉलम आणि आणि 1 चा रो काय करा 1 स्किप skip करा. करायचा. 1 चा कॉलम 1 चा रो स्किप केला की राहिलेल्या एलिमेंटचं काय करायचं आपल्याला फक्त क्रॉस Multiplication. मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन. सांगा मग 1 × 3 3. 3 मध्ये 3. साइन मायनस Minus आणि 2 × 2 4. 4. वर इथं साइन कोणतं घ्यायचं मध्ये मायनस. Minus. आता घ्यायचं आपल्याला सेकंड इलेमेंट. सेकंड इलेमेंट कोणता आहे आता 3 आहे. बट हे मायनस साइन आहे आता. सो सेकंड इलेमेंट आला 3. ओके इन द ब्रॅकेट. आता 3 चा रो 3 चा कॉलम स्किप करायचा आहे. सो 3 चा कॉलम 3 चा रो स्किप 3 केला. चा- कोणते इलेमेंट्स राहिले तुमच्याकडं 3 2 3. 1 3 यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन. बोला 3 × 3 6. नाही 3 × 3 9. 9.
मायनस Minus 1 2. इंटू 2 2. -2. -2. ओके, परत साईन कोणतं इथं प्लस. आता Min. तिसऱ्या इलेमेंट साठी कॅल्क्युलेशन करायची आहे. Yes. ठीक आहे, तिसऱ्या इलेमेंट साठी कॅल्क्युलेशन करायची आता. Third तिसरा कोण column. एलिमेंट तुमचा First 2. 2. Third column. ओके, 2 इन द ब्रॅकेट. आता बोला थर्ड कॉलम आणि थर्ड म्हणजे 2 चा कॉलम आणि 2 चा रो काय करायचा आहे, स्किप करायचा आहे. कोण राहिलं 3 1 1 2. सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 इंटू 2 6 -1. 6 -1. 1. बरोबर. सांगा मग आन्सर काय होतील रे. बाहेर 1 आहे, आतमध्ये 3 - 4. 3 - 4 किती, -1. बरोबर. इथं -3 आहे. 9 - 3 किती, 7. 7. प्लस 2. सांगा इथं 6 - 1 किती, 5. 5. 1 इंटू -1 -1 -1. -21 आणि 2 इंटू 5 10. 10. किती झालं रे, -22 प्लस 10. आन्सर 10. -12 आलं. बरोबर का रे. -2. हा, आणि इट इज नॉट इक्वल टू 0. 0 नाही 0. आलं. मग मला सांगा इन्व्हर्टिबल का व्हर्टिबल, नॉन इन्व्हर्टिबल, सिंग्युलर का नॉन सिंग्युलर सांगा अगोदर. Non-singular. गिवन Non-singular. मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर. Non-singular. आणि नॉन सिंग्युलरचं दुसरं नाव काय आहे, Invertible. इनव्हर्टिबल. करेक्ट, इनव्हर्टिबल. याचा इनव्हर्स एक्झिस्ट करतो का नाही रे, बोला. याचा इनव्हर्स एक्झिस्ट करतो का नाही. येस, याचा Yes. इनव्हर्स एक्झिस्ट करतो. Yes. Yes. बरोबर आहे. डिटर्मिनंट 0 Yes. नाही यायला पाहिजे, बस एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. जास्त डिफिकल्ट नाही. ओके, ठीक आहे. मी तुम्हाला काय होमवर्क देऊ करे मग आता थोडे जास्त Yes, sir. याच टॉपिक वरती. Yes, sir. क्वेश्चन तोच आहे. काय क्वेश्चन, हो. विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस आर इन्व्हर्टिबल किंवा नॉन सिंग्युलर. समजलं कसं सॉल्व्ह करायचं पेपरला. हो. किती मार्काला असतो माहिती का हा क्वेश्चन, 1 किंवा 2 मार्क्ससाठी येतो बघा. आणि मी तुम्हाला म्हणजे तुम्ही जर क्वेश्चन पेपर बघितले थोडे प्रिव्हियस, तर तुम्हाला कळून जाईल की याच्यावरती तो क्वेश्चन राहतो तुम्हाला. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये आपण त्याला सॉल्व्ह पण करणार आहे. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 4 हे होमवर्क केवळ करे. थोडे जास्त क्वेश्चन्स आहेत. किती क्वेश्चन आहे बघा, 10 क्वेश्चन. करताल ना. हो. ठीक आहे. क्वेश्चन मॅट्रिक्स पहिला इथं 1 0 0 1. क्वेश्चन सेम बर करे. नेक्स्ट नंबर 5 1 1 1 1. नंबर 6 1 2 3 3. इथं ऑफलाईनच्या पोरांना आहे ना, मी 20 20 25 25 एक्झाम्पल डायरेक्ट होमवर्क देऊन टाकतो. क्लासमध्ये पण भरपूर क्वेश्चन्स होमवर्क. तुमच्या पण इथं क्लासमध्ये भरपूर क्वेश्चन. तसं तुम्हाला तर होमवर्कची पण सवय लावतो जास्त. 2 3 10 15. आणि त्यांनी जर होमवर्क जर सॉल्व नाही केला ऑफलाईनच्या मुलांनी, तर संध्याकाळी ते 9:30 पर्यंत बसतात, करूनच घेतले जाते. आता तुम्हाला तसं नाही ना करता येतात ना आपल्याला. तुम्ही ऑनलाईनचे कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. रिपीट झाला असेल तर सोडून द्या. ठीक आहे. कोणता एक्झाम्पल समजा रिपीट जर होत असेल तर लिहायची गरज नाही. सेक थिटा टॅन थिटा, टॅन थिटा सेक थिटा. नंबर 10 इथं 3/3 चे. आता 3 4 3 1 1 0 1 4 5. तुम्हाला फक्त चेक करायचं बघा 0 येतं का नाही येतं, बस. बाकी काय डोकं लावायचं नाही याला. ओके, कारण आपल्याला पुढं प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. 1 2 3. उद्या आपलं चालू होईल बघा इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. 2 - 1 3 1 2 3. नंबर 12 1 2 3 3 4 5 4 6 8. ठीक आहे. ठीक आहे, इथपर्यंत करा 12. सो एवढे क्वेश्चन्स मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही
उद्याच्या लेक्चरच्या अगोदर मला तुम्ही सॉल्व करून स्क्रीनशॉट किंवा तुम्ही फोटो वगैरे काढून मला पाठवताल. ठीक आहे. सो किती टाईप झाले बघा आपले आता? 9 टाईप झाले बरोबर मॅट्रिक्सचे. सिंग्युलर 8वा होता आणि 9वा कोणता होता? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स किंवा त्याला आपण म्हणतो इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. हे इम्पॉर्टंट आहे बरं करे. याच्यावरती आपण जास्त फोकस दिलेला आहे कारण हे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हे यूज करायचं आहे. ठीक आहे. परत सांगा मला, जर तुमचा डिटर्मिनंट 0 आला तर मॅट्रिक्स कोणता असतो रे? डिटर्मिनंट 0 आला तर सिंग्युलर. 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 आणि ते दुसरं नाव काय? सिंग्युलर. सिमिलर नाही, सिंग्युलर. आणि ते दुसरं नाव काय? नॉन इन्व्हर्टिबल. दुसरं नाव काय? नॉन इन्व्हर्टिबल. इन्व्हर्टिबल नाही रे पोरांनो, सिंग्युलर किंवा नॉन इन्व्हर्टिबल. इन्व्हर्टिबल. ठीक आहे. ओके. त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट करतो का? नाही. त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट करत नाही. बरोबर. आणि जर डिटर्मिनंट 0 येत नसेल तर नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर. ओके. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि त्याचं दुसरं नाव काय? दुसरं नाव नॉन इन्व्हर्टिबल. इन्व्हर्टिबल. करेक्ट. इन्व्हर्टिबल. त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट करतो का? येस. येस. इन्व्हर्स एक्झिस्ट करतो. करतो. ओके. ठीक आहे. चला आता नंबर 10. नंबर 10 आणि 11 एकासारखेच आहेत दोघे. टाईप नंबर 10 हा. आता परत हे एक्झाम्पल होते, एवढं होमवर्क होतं तुम्हाला. हे होमवर्क आहे. ओके. नंबर 10 आणि नंबर 11 तुम्हाला मी साईड बाय साईड सांगतो. नंबर 10 आहे आपला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि लगेच शेजारी तुम्हाला मी सांगतो 11 नंबर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. करेक्ट. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. समजा इथं मी मॅट्रिक्स ड्रॉ केला. ए इज इक्वल टू 3x3 चा मॅट्रिक्स आहे तुम्ही एक्झाम्पलसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. आणि इथं सिम्पली मी काय केलं, एक डायगोनल तयार केला बघा. हा डायगोनल आहे बरोबर. इथून मी डायगोनल तयार केला म्हणजे 1 5 9. आता क्वेश्चन मध्येच बघा, क्वेश्चन आहे सॉरी टाईपमध्येच आहे अप्पर ट्रायंग्युलर. ट्रायंग्युलर म्हणजे ट्रायंगल. सो कोणत्या बाजूला ट्रायंगल तयार होतं इथं? अप्पर बाजूला. अप्पर म्हणजे कोणती? ऊपर की बाजू, वरच्या बाजूला ट्रायंगल तयार होतोय. ओके. पण ट्रायंगल तयार होताना ऑलवेज एक डायगोनल असतो. सो हा डायगोनल ड्रॉ केला. सो ह्या डायगोनल पासून काय करायचं, एक ट्रायंगल तयार करायचं बघा. हा झाला का? हा ट्रायंगल तयार दिसतंय इथे. एक ट्रायंगल आपला तयार झाला बघा. एक डायगोनल ड्रॉ केला, डायगोनलच्या वरच्या बाजूला ट्रायंगल तयार झाला. याला म्हणायचं अप्पर ट्रायंगल. याच्यामध्ये आपल्याला आणखीन चेंज करायचा आहे, पण तो मी तुम्हाला साईड बाय साईड सांगतो. आता समजा बी, इथं मी सेम मॅट्रिक्स घेतला. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. इथं पण मी काय केलं, एक डायगोनल मधून जाणारी लाईन ड्रॉ केली म्हणजे हा डायगोनल ड्रॉ केला. आता इथं ट्रायंगल कोणत्या बाजूला आहे रे? लोअर साईड. इथं लोअर साईडला मी इथं ट्रायंगल तयार केला. दिसतो का हा लोअर साईडला? हे नंबर कट करायचे शक्यतो. हां. आता ह्या ट्रायंगल मधले इलेमेंट सोडून आता परत तुम्ही 10 नंबरमध्ये अप्पर ट्रायंग्युलर. या ट्रायंगल मधले इलेमेंट सोडून आपल्याकडे 3 इलेमेंट राहिले. कोणकोणते? 4 7 आणि 8. हे 3 इलेमेंट्स आहेत बरोबर, डायगोनलच्या खाली. सो इथले तुमचे इलेमेंट्स काय असायला पाहिजेत? 0. ठीक आहे. पेन मी दुसरा वापरतो याला 0 दाखवण्यासाठी. ब्ल्यू घेतो. ठीक आहे. इथलचे एलिमेंट तुमचे काय असायला पाहिजे? 0. म्हणजे थोडक्यात काय, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, डायगोनलच्या वरच्या बाजूला ट्रायंगल तयार व्हायला पाहिजे आणि डायगोनलच्या खालचे तिन्ही इलिमेंट काय असायला पाहिजे? 0. बरोबर आहे. डायगोनलच्या खाली तिन्ही इलिमेंट 0. मग मला सेम लॉजिक लावून सांगा की लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये काय असेल मग? डायगोनलच्या वरचे सगळे 0. डायगोनलच्या वरचे सगळे इलिमेंट, सगळे म्हणजे किती?
3 इलिमेंट आहेत, ते 3 इलिमेंट 3 काय element. असायला पाहिजे? 0 असायला पाहिजे. 0. बरोबर. हे 3 इलिमेंट तुम्हाला काय करायचे? 0 करायचे. 0. समजलं का दोघांचा मिनिंग? अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर. अरे बोला हा किंवा नाही, समजलाय सगळ्यांना? अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलरचा मिनिंग? ओके. हो, समजलं. यस, ठीक आहे. आता पुढचा टाईप नंबर 12, याला सुद्धा आपण खूप वेळेस यूज करणार आहे ह्या चॅप्टरमध्ये. दॅट इज अ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. आता समजून घ्या, समजा इथं तुम्हाला एक मॅट्रिक्स दिलाय, खूप सोपं आहे बरं का हे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. याला आपण डिनोट करतो ए चा पॉवर समजा ट्रान्सपोज, टी वरती टी लिहितो इथं, ठीक आहे. टी असतो वरती. सो बघा, समजा तुम्हाला एक मॅट्रिक्स दिलाय, ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 हा मॅट्रिक्स आहे सपोज, बरोबर. आता ह्या जो मॅट्रिक्स आहे 1 2 3 4 5 6, ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर सांगा रे, काय येईल ऑर्डर? रो किती आहे, कॉलम किती बघा. 3/3. बरोबर. इथं रो किती आहेत तुमचे? 3 आहेत. हे बघा, तुम्हाला मार्क करून देतो वाटलंच तर. R1 R2 हॉरिझॉन्टल लाईनला आपण रो म्हणतो, ठीक आहे. आणि कॉलम 2 आहे, C1 आणि C2. सो हिची ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स काय झालं? ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स झालं 3 रो 2 कॉलम, 3/2. बरोबर आहे. आता ट्रान्सपोज काय असतो? खूप सिंपल कन्सेप्ट आहे. याचा मला ट्रान्सपोज फाइंड आउट करायचा आहे. सो त्याला डिनोट करायचं ए ट्रान्सपोज इज इक्वल टू, याच्यामध्ये काय करायचंय? रोचे करायचे कॉलम, कॉलमचे करायचे रो. म्हणजेच काय, आता जो तुम्हाला पहिला कॉलम दिसतोय ना रे, हा पहिला कॉलम कोणता आहे? 1 3 5, त्याला रो मध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणजे रो म्हणजे काय, हॉरिझॉन्टल करून टाकायचं डायरेक्ट 1 3 5. समजलं काय केलं? जो पहिला कॉलम होता ना त्याचा 1 3 5, त्याला डायरेक्ट रो मध्ये कन्वर्ट करून टाकलं. आता दुसरा कॉलम 2 4 6, याला पण काय करायचंय? रो मध्ये कन्वर्ट करायचंय 2 4 6. हा झाला तुमचा ट्रान्सपोज मॅट्रिक्स. आता सांगा याची ऑर्डर काय आहे? 2/3. 2/3. 2/3. बरोबर. म्हणजे R1 R2. करेक्ट. मग मला सांगा की ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स मध्ये ऍक्च्युअल मध्ये घडलं काय रे? व्हॉट हॅपन हिअर? काय घडलं? ऑर्डर इंटरचेंज ऑर्डर इंटरचेंज झाली. होते. ऑर्डर काय होत असती? इंटरचेंज. बघा, इंटरचेंज. येस, इथं तुमची ऑर्डर, इथं तुमची ऑर्डर होती 3/2. इथं तुमची ऑर्डर काय आली? 2/3. 2/3. ऑर्डर काय होत असते इथं? फक्त इंटरचेंज होत असते. ठीक आहे. सो इट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे. सो आणखीन 2 टाईप आहे बघा याच्यामध्ये. द नेम म्हणजे 2 टाईप 13 आणि 14. येस, साक्षीला आठवतात का? साक्षी, नंबर 13 आणि 14 कोणते 2 टाईप आहेत? स्क्यू मॅट्रिक्स करेक्ट. पहिला आणि आहे कोणता? येस बोला. स्क्यू सिमेट्रिक. अगोदर स्क्यू कोणता? सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू मॅट्रिक्स. आणि एक सिमेट्रिक मॅट्रिक्स. दुसरा सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, एक्झॅक्ट नावं सांगा मला. सिमेट्रिक आणि दुसरा स्क्यू सिमेट्रिक. स्क्यू. बरोबर ना? मग पहिला आपण सिमेट्रिक घेऊया. सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि पुढचा कोणता आहे? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. करेक्ट. सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक. आता दोघांमध्ये काय असतं बघा, खूप सोपं हे. एकाच याच्यामध्ये तुम्हाला मी कन्सेप्ट सांगतो. समजा इथं मला एक मॅट्रिक्स दिलाय बघा, सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सची कन्सेप्ट. जस्ट बेटा, यामध्ये काय असतं बघा, इफ AIJ इज इक्वल टू AJI. काय सांगितलं मी? AIJ इज इक्वल टू AJI. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पोझिशन इंटरचेंज करताय बघा, 1 2 चं 2 1 2 1 चं 3 2, ठीक आहे. अशी जर कंडिशन जर असेल, AIJ इज इक्वल टू AJI, याला म्हणतात सिमेट्रिक मॅट्रिक्स.
आता सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिकचा आपल्या ह्या चॅप्टरमध्ये खूप कमी यूज आहे, म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल, काय यूज नाही आहे. बट कन्सेप्ट सिम्पल आहे, आपल्याला टाईप ऑफ मॅट्रिसेसमध्ये बघायचं होतं म्हणून मी ह्या 2 टॉपिक इथं घेतलेत. आता ए आय जे इज इक्वल टू ए जे आय म्हणजे काय. सो समजा मी एक एक्झाम्पल घेतलं इथं, ए इज इक्वल टू, तुम्हाला आता 3x3चं एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला पोझिशन माहिती आहे, इथलच्या पोझिशनला काय म्हणतात, A11 नेक्स्ट, A12 नेक्स्ट, A13 बरोबर, A21 A22 A23 A31 A32 आणि A33 घेतलं हे पोझिशन्स आपण. आता यामध्ये मला सांगा ए आय जे आणि ए जे आय, म्हणजे आय हा रिप्रेझेंट करतो रो नंबरला, जे कॉलम म्हणजे पहिला आणि दुसरा नंबर असं लक्षात घ्यायला. ठीक आहे, A11 A22 आणि A33 हे डायगोनलचे इलेमेंट इथं सोडून द्या. डायगोनलचे इलेमेंट काय करा इथं सोडून द्या बघा, कारण डायगोनलमध्ये 1 1 जरी इंटरचेंज केला तर तो 1 1च राहील, 2 2 इंटरचेंज केला तर 2 2 राहील, 3 3 इंटरचेंज केला तर तो 3 3च राहील. सो डायगोनलचे इलेमेंट सोडून द्या. आता राहिले कोण कोण हे बघा, मी आता हायलायटर यूज करतो इथं थोडंसं. मी पहिला इलेमेंट घेतला A12 बरोबर. आता बघा A12 इज इक्वल टू काय येईल रे, आय आणि जे इंटरचेंज करायचं, म्हणजे हे तुम्हाला 1 आणि 2 दिसतंय ना, हे पोझिशन इंटरचेंज करायचे. A21. हां, मला वाटतं तुम्हाला कळत नाही का. A21 बरोबर आहे, म्हणजे ज्यांनी सांगितलं आन्सर करेक्ट आहे, पण तुम्ही थोडासा टाईम घेतला बघा. ए आय जे इज इक्वल टू ए जे आयचा मिनिंग आहे तुम्हाला फक्त त्यांची पोझिशन काय करायची, इंटरचेंज करायची. म्हणजे A12 हा जो इलेमेंट आहे तो कोणाला इक्वल असणार आहे, A21ला. मला सांगा A21 कुठे दिसतं तुम्हाला, हे बघा A21. सो हे 2 इलेमेंट तुमचे कसे असतील, सारखे असतील, आयडेंटिकल. ओके, डायरेक्ट सेम असतील. पुढचं, आता पुढचा इलेमेंट घेतो मी A13, याला दुसरा हायलायटर वापरतो A13ला. A31. एक मिनिट A31. एक मिनिट पॅरेंट्स कोणतरी आलेलं आहे, मी हां टाईम लागेल, माझा ऑनलाईन चालू आहे. आपण अच्छा, पण आता नेमकं इथं कोण नाही बघा, आणि मला थोडासा टाईम लागेल, 10 ते 15 मिनिटं अजून चालेल. ओके, हां हां, माझा नंबर दे जरा सर. सॉरी, इथं पॅरेंट्स आलेले होते, त्यांच्याशी बोलतो. आवाज येतोय ना माझा. हो येतोय. ठीक आहे. आता पुढचा आहे A13 आहे बघा, याला मी दुसरा हायलायटर वापरतो. समजा रेड हायलायटर मी घेतलं इथं, हे बघा पुढचा आहे बघा A13. आता जो A13 जो मी घेतला आहे बघा, व्यवस्थित बघा बरं का रे. आता A13 हा कोणाला इक्वल असणार आहे रे, A31. बरोबर. हे इक्वल कोणाला असणार आहे, A31ला. A31. करेक्ट, A31 बी इथं आहे. याला पण मी काय केलं, रेड पेनने हायलाईट केलं. आता राहिलं कोण, A23. A23. समजा इथं हा हायलायटर घेतला मी, हा आहे बघा तुमचा A23. मग मला सांगा A23 कोणाला इक्वल असेल रे, A32. A23 इक्वल असेल A32ला, 32. म्हणजे तुमचा इथलचा इलेमेंट सारखा असेल. ओके, आता मी एक्झाम्पल घेतो एक सिम्पल. समजा ए इज इक्वल टू तुमचा आता 3x3चा मॅट्रिक्स आहे. इथं लिहिलं मी 1, इथं मी बॉक्स लिहिला, इथलचा इलेमेंट मला माहीत नाही आहे, तुम्हाला तो सांगायचा आहे मला काय असेल. इथं लिहिला मी 3, ओके, इथं लिहिला मी -4, इथं 5. इथलचा इलेमेंट मला माहीत नाही आहे, तुम्हाला मला सांगायचा इलेमेंट काय येईल. ठीक आहे, इथलचा इलेमेंट तुम्हाला सांगायचा आहे मला काय येईल. नेक्स्ट इथं लिहिला समजा मी समजा 2 आणि हेर इज 0 सपोज. 3 बॉक्स दिसत आहे तुम्हाला, मला ह्या 3 बॉक्समधले आन्सर सांगा. हे बघा इथं कलर कोड बघा रे, तुमचा इथलचा A12 हा A21च्या बरोबर आहे, A13 रेड कलर A31च्या बरोबर आहे, आणि A23 हा तुमचा A32च्या बरोबर आहे. सो सांगा हे इथलचा इलेमेंट काय येईल ह्या बॉक्समधला, दिसतंय तुम्हाला हा बॉक्स. 4. -4. बरोबर, इथलचा इलेमेंट काय येईल, -4, कारण हे 2 इलेमेंट सारखे आहेत.
कळतंय ना रे, A12 इज इक्वल टू काय आहे, A21 आहे. सो हे दोन इलिमेंट सारखे आहेत, तर हे -4 आलं. हां, इथलचा इलिमेंट कोणा इतका आहे रे आता, इथं काय 3 3 3 3 बरोबर, कारण हा आणि हा इलिमेंट सारखा आहे म्हणून मी कलर कोड केले बघा, सारखे सारखे A13 A31 सारखे असतात. आणि इथं काय येईल रे आता, 2 2 इथं 2 आहे म्हणून इथं 2 आला. समजलं. मग सिमेट्रिक मॅट्रिक्स काय असतं, AIJ इज इक्वल टू AJI. कळलंय सगळ्यांना? अरे पोरांनो, कळलंय? हे येस समजलं म्हणजे पुढचं, हे समजलं म्हणजे पुढचं कळणार आहे आता. पुढचंच लगेच होऊन जाईल. आता स्क्यू सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक मध्ये काय असतं, इफ AIJ इज इक्वल टू मायनस, फक्त मायनस AJI आयडेंटिकल असतील, फक्त साईन तुमचं चेंज होईल. एक प्लस असेल, दुसरा कोणता असणार आहे आपला, मायनस. मायनस बरोबर. आता कळलं ना, इथलचा AIJ जर प्लस असेल तर AJI, म्हणजे हेच कलर कोड आहे सगळे. फक्त तुमचं काय असेल, एक प्लस असेल तर दुसरा मायनस असेल, पहिला मायनस असेल तर दुसरा प्लस होऊन जाईल. मग मी डायरेक्टली इथं एक एक्झाम्पल घेतो. समजलं का? मग स्क्यू सिमेट्रिकचं काय आहे, प्लस मायनस. आणि सिमेट्रिकचं काय असतं, दोन्ही सारखे असतात, एक्झॅक्ट आयडेंटिकल. आता समजा मी एक इलेमेंट इथं एक एक्झाम्पल घेतो, A इज इक्वल टू, इथं लिहिला 0 0 0. ठीक आहे. इथं समजा -2 आहे. इथलचा इलेमेंट मला समजा माहीत करून घ्यायचा आहे. इथलचा इलेमेंट मला माहीत करून घ्यायचा आहे. इथलचा इलेमेंट आहे समजा 4. ठीक आहे. इथलचा इलेमेंट आहे समजा 6. आणि इथलचा इलेमेंट मला फाइंड आउट करायचा आहे. आता मला सांगा, बॉक्सेसच्या ठिकाणी काय काय येईल. हे बघा, इथं कलर कोड वापरा. A12 हा A21च्या बरोबर आहे इकडं सिमेट्रिकमध्ये. इकडं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त्याला मायनसने मल्टिप्लाय करायचं आहे. सो मला कोण सांगतं रे पहिल्या बॉक्सचा आन्सर? पहिला बॉक्स म्हणजे हा, इथं मी पेन ठेवला बघा. इथलचा आन्सर सांगा. -2 -2 नाही, +2 +2. जर तो सिमेट्रिक मॅट्रिक्स असतं तर -2 आलं असतं. आता हा कोणता आहे रे, स्क्यू सिमेट्रिक +2 आहे. +2 सो इथं काय येईल, +2. +2. गुड. हे ऑलरेडी मायनस होता इथं, म्हणून तो +2 झाला. बरोबर. आता इथं पेन ठेवला मी, सांगायचं आन्सर काय येईल. -4 -4 -4. आणि इथं लास्ट -6 -6. ओके. हा 2, हा -4, हा -6. समजलं का रे -6 आता सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिकचं मिनिंग? सोपं आहे. येस. AIJ इज इक्वल टू AJI, AIJ इज इक्वल टू -AJI. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तुम्हाला होतं 11वीला, आठवतंय का रे? हो. ओके, ठीक. सो दिस इज द बेसिक रिक्वायर फॉर दिस चॅप्टर. मी तुम्हाला ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स पण सांगितलं. त्यानंतर मी तुम्हाला पोझिशन ऑफ इलेमेंट्स पण सांगितलं. आणि आपण एक क्विक रिवाईज केलं बघा टाईप ऑफ मॅट्रायसेसमध्ये. यामध्ये 9 नंबर, 8 नंबर, 9 नंबर, 10, 11 आणि 12 हे 3-4 नंबर्स आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ट्रान्सपोज करणे, सिंग्युलर, नॉन सिंग्युलर, त्याला इन्व्हर्टिबल किंवा नॉन इन्व्हर्टिबल आपण म्हणतो. आता मी तुम्हाला थोडेसे 8-9 एक्झाम्पल दिले ॲज अ होमवर्क म्हणून. ठीक आहे. सो तेवढे पण आपल्याला करायचे आहेत. ओके, खूप कमी राहिले बघा. आदिती लवडे, अनिकेत गायकवाडे, अनिल वालेकर, अंजली नेवले, साक्षी गिरवले, हर्षल शेळके, प्रेम गाडेकर, केतन दांगट, स्नेहल वाघमारे, सार्थक वाघमोडे, त्यानंतर आपली प्रतीक्षा गुंजाळ, सिद्धी, तनुजा आणि विलास पेहरे. नाव विसरलो मी, तुमचं काय म्हटलं होते? वैष्णवी. वैष्णवी. येस, वैष्णवी पेहरे. वैष्णवी, तुम्ही मला तुमचं पूर्ण नाव, मेल ID, नंबर नाही पाठवला, मग तुम्हाला एक्झाम नाही देता आली ना. सॉरी सर, टाइम नाही भेटला, मोबाईल नव्हता त्यामुळं. ओके, ठीक आहे. तुम्ही कुठून जॉईन झालते म्हणे? ठीक आहे. मग समजलं का लेक्चर सगळ्यांना आजचं? हो सर. ओके, चालेल. सर सो थांबूया मग आपण. ओके. आणि जर तुमचे कोणी फ्रेंड्स वगैरे जॉईन होणार असेल त्यांना सांगा. ओके, रेग्युलर करण्यासाठी आपण म्हणजे कंप्लीट करून घेणारच आहोत सगळा सिलेबस वगैरे.